जर 0.0004x बरोबर 0.04y असेल तर x अधिक y भागिले x वजा y ची किंमत काढा. त्यांनी 4 पर्याय मांडल्यात. त्यातला हा पर्याय लिहिला त्यांनी, वरीलपैकी एक नाही, तो पण पर्याय त्यांनी मांडलाय. पहा आपण सोडवता. 0.004x बरोबर 0.04y. आता इथे पहा बरे, x आणि x अगोदर आहे, y नंतर आहे. मग आपलं काय पाहिजे, x वर पाहिजे आणि y खाली पाहिजे. मग आपण असं करायचं, x जागा ठेवायचा, हा जो गुणिले इकडे भागिले करायचा, इकडचा तिकडे भागिले करायचा. मग x वर येईल. x हा वर येण्यासाठी काय करायचं आपण, x जागा ठेवा, हा इकडे भागिले करा, आणि हा गुणिले ना जागा ठेवायचा, हा इकडे भागिले करायचा. म्हणजे असं होणार x/y बरोबर x जागा ठेवला, y इकडे आला, इकडे कसं होणार आहे 0.04 भागिले 0.004 असं होणार. पहा नीट, x जागा ठेवला आहे, y गुणिले इकडे भागिले केला, 0.04 भागिले 0.004. म्हणून x/y आपल्याला हे पॉईंट नको आहे, हे 3 अंक सरकवायचे, ह्याचे पण 3 अंक सरकवायचे. ह्याला सरकवायला काय नाव आहे, 0 आहे. हे 3 इकडे सरकवायचे, हा 3 इकडे सरकवायचा. 40/4 आले. 0.04 3 अंक सरकले, याचे पण 3 अंक सरकवायला पाहिजे, त्यामुळे आपण 1 0 वाढवला, 3 अंक सरकले. 0.040 म्हणजे 40च, 0.04 म्हणजे 4च. भाग लावला, उत्तर आलं x/y बरोबर 4×10 40, 4×4 उत्तर 4 आलं. मग x अधिक y, x वजा y याला म्हणायचं योग वियोग क्रिया. योग वियोग क्रिया म्हणजे एकदा वर मिळवायचे आणि खाली वजा करायचे. मग उत्तर आलं x अधिक y भागिले x वजा y, एकदा अधिक आणि एकदा वजा. मग छेदस्थानचा अंक वर नेऊन अधिक, खाली नेऊन वजा. याचं होणार आहे 10+1 10 वजा 1, 10 ने 1 11. उत्तर 10×1 11/9. 10 तून गेलं 9 आलं, 11/9 आलं. इथे 9/11 आहे, इथे 11/9 आलं, हे उत्तर होणार नाही. इथे पहा बरे, 11/9 आहे का नाही, संक्षिप्त रूप दिलंय. 9चा पाडा 11 पर्यंत, 9×1 = 9, 2 बाकी उरली, 11 आहेत ना, 2 बाकी उरली, 9 आहे तसा आला. म्हणजे असं बघा, 9×1 = 9 उरले 2, 2 बाकी वर मांडतात. म्हणजे 1 2 9, आणि हे जर आपण असं रूप करायचं म्हणलं, 9×1 = 9, 9×2 11/9 परत आलं, उत्तर आलं 1.2/9. हे उत्तर आलं बघा, 1.2/9. ह्या पेपर होता क्लर्क परीक्षा 2014 मध्ये.